आज आपण जयंती येथील शेतकरी गंगाराम वाघमोडे यांच्या गव्हाच्या प्लॉटवर उपस्थित आहे. तर त्यांची काय गव्हाच्या बियासंदर्भात तक्रार आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर, काय आपली नेमकी तक्रार काय आहे? मी 21/11/2025 या दिवशी भिगवण येथील भैरवनाथ कृषी भांडार या दुकानातून श्रीराम 111 या जातीचं या कंपनीचं गव्हाच्या 4 पिशव्या प्रति किलो 20 आणि एका पिशवीची किंमत 2000 अशा 4 पिशव्याचं 8000 रुपये देऊन या गव्हाचं बियाणं मी विकत घेतलं होतं. आणि 21 तारखेला विकत घेतल्यानंतर 22/11/2025 या गव्हाची पेरणी या माझ्या 287 आणि 277 रस्त्याच्या पलीकडे 277चं एक एकर क्षेत्र आहे आणि हे 287 मधलं आहे. तर या 2 एकरामध्ये मी या बियाणाची काय केली, पेरणी केली. आणि पेरणी करतेवेळी सुद्धा मी एकरी 1840 ही 50 किलो खताची मात्रा दिली. त्याच्यानंतर गव्हाची खुरपण केली काही दिवसांनी आणि खुरपण केल्यानंतर सुद्धा युरियाचा एकरी 50 किलो खताची मात्रा दिली युरियाची. आणि त्याच्यानंतर पुन्हा गहू लोंबीच्या अवस्थेत आला. लोंबीच्या अवस्थेत आल्यानंतर पुन्हा 19-19-0 आणि अशा काही पूरक टॉनिक खतांची त्याला फवारणी घेतली. आणि मग अशा पद्धतीनं हे पीक काय आलं. आणि मग ज्यावेळेस गहू काढण्याच्या अवस्थेत आला त्यावेळेस मी प्रत्यक्ष माझ्या शेतीमध्ये काम करणाऱ्या आजीनाथ जगताप यांच्या समोर काही लोंब्या चोळून बघितल्या, गव्हाची क्वालिटी कशी काय आली आपण बघावं म्हणलं. आणि ज्यावेळेस 7-10 लोंब्या घेऊन हातामध्ये चोळून पाहिल्या तर या अशा पद्धतीचा गहू, रेशनला ज्या पद्धतीचा गहू विकला जातो त्या पद्धतीचा अगदी निकृष्ट दर्जाचा गहू काय झाला, तयार झाला. म्हणून माझी अशी शंका आहे की हे मला बोगस पद्धतीचं बियाणं मिळालं की काय. आपण कुठल्या दुकानातून गहू खरेदी केला होता? भिगवण येथील भैरवनाथ कृषी भांडार म्हणून त्यांचं आडनाव मला वाटतं दांडे. कुठल्या कंपनीचं होतं बियाणं होतं? बियाणं श्रीराम या 111 श्रीराम कंपनीचं होतं. ते श्रीराम 111 अशी काहीतरी कंपनी त्याच माझ्याकडे पावती त्याची. मग या संदर्भात काय तक्रार आपण कुठं? या संदर्भात असं गहू ज्यावेळेस मी हातामध्ये चोळून पाहिल्यानंतर गव्हाची क्वालिटी मला अगदी निकृष्ट दर्जाची दिसल्यानंतर मी संबंधित विक्रेत्याला फोन लावला की म्हणलं बाबा अशा पद्धतीचं मी तुमच्याकडनं 8000 रुपये किमतीचं गव्हाचं बियाणं खरेदी केलंय आणि पेरल्यानंतर आता गहू हार्वेस्टिंगला आलाय. आणि मग मला ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस तो एकदम निकृष्ट दर्जाचा तर तयार झालेला गहू दिसतोय. मग अशा पद्धतीचं मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला थोडं वेगळ्या पद्धतीचं माहिती दिली की तुमच्या शेतीमध्ये तुम्ही त्याचं नीट व्यवस्थापन केलं नसेल, त्याला पाणी दिलं नसेल किंवा काय केलं नसेल. तर आता मी तर माझ्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आता गेली 25-30 वर्ष माझी या शेतीमध्येच गेलेत. शेतीचं उत्पादन कसं घ्यायचं किंवा पीक आपण कशा पद्धतीनं आणायचं याचे आपल्या सगळ्या गोष्टीची आपल्याला जाण आहे. मग आपण चांगल्या पद्धतीने शेती करत असताना सुद्धा जर शेतकऱ्याला बियाणा अभावी जर त्याचं उत्पन्न जर घटत असेल आणि त्याच्या उत्पन्नामध्ये जर त्याला अतिशय नुकसान जर सोसावं लागत असेल तर हा महाराष्ट्रातला शेतकरी कसा उभा राहणार भविष्यात? काय मागणी आता याबद्दल आपली काय मागणी? याबद्दल माझी एवढीच मागणी की बाबा इथून पुढे कुणाला अशा बोगस बियाणांची शक्यतो महाराष्ट्रामध्ये असा सुळसुळाट आहे त्याचा कुठेतरी पायबंद बसला पाहिजे. आणि माझं जे आर्थिक नुकसान झाले ते आर्थिक नुकसान त्या विक्रेत्यांनी किंवा त्या कंपनीने माझं ते झालेलं नुकसान त्यांनी भरून दिलं पाहिजे. शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले सरपंच संतोष वारगडे बी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल सरपंच याबद्दल तुम्ही? या ठिकाणी सदर या गव्हाच्या प्लॉटमध्ये गंगारामजी वाघमोडे सर यांच्या या प्लॉटमध्ये अतिशय शेती एक चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने करणारे हे व्यक्तिमत्व आम्ही ह्या भागामध्ये पाहतोय. तर आज ह्या त्यांच्या 3 एकरच्या गव्हाच्या प्लॉटमध्ये आज जर बघितलं तर गहू लोंबेला एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे. त्यांनी जे काय 4 महिन्याचं शेड्यूल आहे त्या गव्हाला पूर्ण केलेलं आहे. पण तरीसुद्धा गहू दिसताना लोंबेला तुम्हाला ह्या ठिकाणी चांगला दिसेल, पण आज जर त्यांचे लोंबे बघितले आणि गहू जर बघितले ना तर अतिशय निकृष्ट दर्जाचे हे गहू तुम्हाला पाहायला मिळतील. बरं, हेच जर गहू आपण जर समजा उद्या ज्याला बाजारमध्ये विकलेलं न्यायचं म्हणलं तर किंवा खायचं म्हणलं तरी आपण खाऊ शकतो का तेच बघा तुम्ही. मग माझं एक
शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेचा एक शेतकरी सेनेचा पदाधिकारी म्हणून किंवा शेतकऱ्याचा कुठंतरी मला त्या गोष्टीची जाण असल्यामुळं मी सदर या गोष्टीचे या ठिकाणी त्या कंपनीला एक सुनावतो की तुम्ही ज्या श्रीराम कंपनीचे जे काही नवीन त्यांनी एक 111चं एक हे काढलेलं आहे, बियाणं काढलेलं आहे गावाचं, तर बियाणं हे सबसेल तुम्हाला सांगतो हे खोटं आहे, चुकीचं आहे, शेतकऱ्याला कुठलंही लाभदायक नाही. आज शेतकरी याच्यामध्ये गोरगरीब शेतकरी मातीमोल होऊन जाईल, त्याला त्याच्या उपजीविकेचं सोडून द्या, पण खाण्याचा सुद्धा लायक हा गहू नाही. तर माझं सदर म्हणणं आहे की आम्ही तालुका कृषी अधिकारी करमाळा, तालुका कृषी अधिकारी इंदापूर आणि सदर त्या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा आणि या कंपनीने आणि स्वतः त्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी जरी गव्हाचे लोंबे व्यवस्थित दिसत असल्या तरी त्या गहू कुठल्या पद्धतीचा आहे त्यांनी स्वतः येऊन खात्री करून पाहावी, हीच आमचं या माध्यमातून त्या सर्व अधिकाऱ्यांना सांगणं आहे. किमान अनेक शेतकऱ्यांचं इथून मोरं तरी नुकसान होऊ नये आणि याची काळजी त्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा नाही घेतली तर आम्ही हे आंदोलन छेडणार आहे, आम्ही निवेदन देणार आहे आणि सदर त्या कंपनीवर FIR दाखल करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. कारण हे शेतकऱ्याच्या मुळावर उठलेले ही कंपनी कुठल्याही पद्धतीचं त्याचे ग्रेड नाही, काय नाही, आणि अशा पद्धतीचं बियाणं मार्केटमध्ये लादलं गेलं आणि ते मार्केटमधून शेतकऱ्यांपर्यंत शेताच्या मातीमध्ये जातो. ज्या शेतकऱ्याच्या एका दाण्याचा 1000 दाणं तयार करण्याची हिंमत राखणारा शेतकरी आज देशोधडीला जात असेल तर ह्याच्या नक्कीच तुम्हाला तो न्याय भेटला पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. काय तक्रार केली का आपण या संदर्भात? मी सदर तालुका कृषी अधिकारी संबंधित करमाळा आणि तालुका कृषी अधिकारी संबंधित इंदापूर, कारण हे बियाणं भिगवणसारख्या ठिकाणी एका भरूणात कृषी ग्राहक सेवा केंद्रातून आणलेलं आहे. तर आम्ही त्या दुकानदाराशी कॉन्टॅक्ट करत आहोत, पण दुकानदाराचं म्हणण्यात आलं की कंपनीचं बियाणं जे काय आहे 111 नंबर श्रीराम कंपनी 111 नंबरचं हे जे बियाणं आहे तर संबंधित त्या कंपनीलाच आम्ही त्या ठिकाणी तिथल्या कोण असन अधिकारी त्या कंपनीचं इथं बोलवून त्याची शहानिशा करतो. पण आमचं काय म्हणणं आहे की ह्या ठिकाणी गहू हार्वेस्टिंगला आलेला आहे, त्या कंपनीने तात्काळ या ठिकाणी भेट द्यावी, त्या अधिकाऱ्यांनी भेट द्यावी, अन्यथा आम्हाला मोर्चा कारवाईला आम्ही मागं मोरं हटणार नाही असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. धन्यवाद.